कृत्रिम डोळ्याबद्दल अनेक प्रश्न पडलेले असतात. आज आपण चर्चा करूया सामान्यतः पडणाऱ्या प्रश्नांविषयी. पहिला प्रश्न असतो, व्यंग असलेल्या डोळ्यात कृत्रिम डोळा बसवला तर चांगल्या किंवा नैसर्गिक असलेल्या डोळ्याला काही इजा तर होणार नाही ना? याचं उत्तर द्यायचं थोडक्यात तर आपण जेव्हा कृत्रिम डोळा बसवतो तेव्हा काम हे फक्त व्यंग असलेल्या डोळ्यावर करतो. दुसऱ्या नैसर्गिक असलेल्या डोळ्यावर किंवा ज्याने दृष्टी आहे त्या डोळ्यावर काहीही ताण पडणं किंवा इजा होणं यापैकी काहीही उद्भवत नाही. दुसरा नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे, कृत्रिम डोळा बसवण्याची प्रक्रिया वेदनादायी असते का? आता आपण बोलतोय ते कृत्रिम डोळा बसवण्याच्या प्रक्रियेबद्दल. ती अजिबात वेदनादायी नसते. ते आपण तिथल्या तिथे भूल चढणारे ड्रॉप्स घालून डोळ्याचं माप घेतो आणि दुसऱ्या डोळ्याला रंग, साईज या सगळ्याला समान असलेला डोळा बनवतो. हे वरच्यावर केलं जाणारं असल्यामुळे त्यामध्ये कुठलीही वेदना होत नाही. लहान मुलांमध्ये तसेच मोठ्या लोकांमध्ये फक्त ड्रॉप्स घालून आपण ही प्रोसेस पूर्ण करू शकतो.